आज क्वार्टर फायनलच्या दुसऱ्या मॅचमध्ये स्पेन आणि बेल्जियम एकमेकांसमोर येणार आहेत. एकीकडे आहे स्पेन, ज्याने 6 मॅचमध्ये 6 क्लीन शीट ठेवले आहेत आत्तापर्यंत, जो एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आणि समोर आहे बेल्जियम, ज्यांची सुरुवात खूप अडत-खडत झाली होती. त्यांनी पहिल्या 2 मॅचेसमध्ये चांगला परफॉर्मन्स केला नव्हता. नंतरच्या दोन्ही मॅचेसमध्ये, ज्यांचे सेनेगलमध्ये पहिल्या हाफमध्ये 2-0 मागे असताना नंतर 3-2 विजय मिळवला आणि लास्ट मॅचमध्ये USAचा 4-1 धुव्वा उडवलेला. त्यामुळे ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यात एक त्यांनी चेंज केला होता की लास्ट 2 मॅचेसमध्ये केविन डी ब्रुयनोला त्यांनी जास्त खेळवलं नव्हतं. कोचने लास्ट मॅचमध्ये केविन डी ब्रुयनोला बाहेर बसवलं होतं, जेरेमी डोकूला पण बाहेर बसवलं होतं. हा बोल्ड कॉल घेऊन कालच्या मॅचमध्ये म्हणजे USAच्या मॅचमध्ये त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली. आज पण बघणं उत्सुकतेचं ठरेल की ते KDB बरोबर स्टार्ट करतात का किंवा जेरेमी डोकू बरोबर स्टार्ट करतात का. त्यांचे बाकीचे प्लेयर्स म्हणजे डी किटलेरे, लिओनार्डो ट्रोसार्ड हे खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. ते कदाचित थोडेफार चान्सेस दाखवू शकतात स्पेन विरोधात. बट समोर आहे स्पेन. त्यांचा कीपर उनाय सिमोनने एक वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे. त्यांचा डिफेन्स खूप स्ट्रॉंग आहे. त्यांच्याकडे लामिन यमाल आहे, जो राईट विंगवरून खूप छान प्ले करतो. तो इतका फास्ट आहे की बेल्जियमच्या डिफेन्स लाईनला त्याला कॅचअप करणं खूप डिफिकल्ट पडेल. त्यामुळे आज पण असं वाटतंय की स्पेन कदाचित त्यांच्यावर हवी पडेल आणि 2-0 किंवा 2-1 बेल्जियमवर विजय हासिल करून नेक्स्ट मॅचमध्ये फ्रान्ससोबत सेमीफायनल खेळेल.